इथे तर असं म्हणलं जातं की ठाकरे गटाचं वर्चस्व आहे. ठाकरे गटाचं वर्चस्व असू द्या, चांगली गोष्ट आहे. पण या 4 सुविधा जर आम्हाला उपलब्ध करून मिळत असतील, त्याचाच नगरसेवक इथे बसेल आणि त्याचीच सत्ता इथे राहील. अन्यथा मग वरळीकरांचे जसं पहिल्यापासून ह्या सुविधा नाहीत, हे साल पुढे सुद्धा राहतील. नगरसेवक निवडून यावा, पण तो जनतेतला असावा. लोकांच्या ह्या प्रश्नाकडे कुणाचंही काही लक्ष देत नाही. काय फक्त मला नगरसेवक व्हायचं, मला आमदार व्हायचं आणि लोकांचे जे काही प्रश्न आहे ते जसेच्या तसेच राहतात. बीएमसीचं स्पेशली, कारण हे काम बीएमसीचं आहे. कारण बीएमसीने हे जातीने लक्ष दिलं पाहिजे. इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथे पाणी रोज मारलं जातं की नाही, जेणेकरून की धूळ उडता कामा नये. तर ह्याच्यामध्ये सबशेल बीएमसी फेल आहे. त्यासाठी आम्हाला आमचा स्थानिक जो नगरसेवक असावा. मंडळ आत्मीयतेने हा विचार करत नाहीत की हे आमदार, हे खासदार, हे कॉर्पोरेटर हे आमच्या उन्नतीसाठी काय करतात. हा प्रश्न जेव्हा त्यांना समजेल तेव्हाच खऱ्या अर्थानं मतदान होईल. काय ट्रॅफिकचं असेल तर तुम्ही नियमावली आखा ना. शाळा कितीला सुटते तुमची? 12:30ला सुटते ना. त्या टायमाला ट्रक थांबवा. अहो ते 7च्या नंतर ट्रकला अलाउड नाहीत. रात्री 7 8 वाजता ट्रक येतात तुमचे आणि बाईकवाल्यांना थॉट मारत बसतात ते लोक. म्हणजे स्थानिकांना आता इथं तुम्ही पळवायचं की राहायचं ते तुम्हीच ठरवा. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सध्या 23 तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच स्थानिकांमध्ये काय प्रश्न आहेत, मुंबई कोणाची होणार आहे आणि कोण सत्ता मारणार आहे याबद्दल जाणून घ्यायचं आपल्याला. तर आता सध्या नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊया. नागरिकांचे प्रश्न जर म्हटलं तर अनंत प्रश्न आहेत आणि गेल्या कित्येक वर्षापासून कुठलंही शासन असलं तरी नागरिकांचे प्रश्न हे सॉल्व्ह होत नाहीत. इथे स्थानिक लेवलला पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, दुर्गंधीचा प्रश्न आहे, पुन्हा कचऱ्याचा प्रश्न आहे. असे महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येणारे हे जे प्रश्न आहेत याच्याकडे काही लक्ष दिलं जात नाही. सध्या वरळी बिडडी चाळीचा पुनर्प्रकल्प चालू आहे. आता ह्या प्रकल्पामध्ये ज्या 40 मजली इमारती केलेल्या आहेत, तर काही लोकांचं असं मत आहे की या ठिकाणी भविष्यामध्ये खूप पाण्याचा प्रश्न निर्माण होणार, याला जबाबदार असं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काही प्रश्न आहेत याच्याकडे कुठलंही प्रशासन आलं तरी काही लक्ष दिलं जात नाही. जो पक्ष येतो तो फक्त आश्वासनं देतो आणि निवडून आला की नामानिराळे होतात. अशीच ही आतापर्यंतची अवस्था आहे. मला सांगा, सध्या आता जे निवडणुका तर पार पडणारच आहेत, पण नगरसेवकाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? एक स्थानिक म्हणून आणि एक सुजाण नागरिक म्हणून तुमच्या अपेक्षा काय? आतापर्यंतचा आमचा असा अनुभव आहे की जे ज्या पक्षाचे नगरसेवक आले त्यांनी जनतेसाठी काय केलं, काय प्रश्नांकडे लक्ष दिलं. जर त्यांनी लक्ष दिलं नसतं तर हे प्रश्नच राहिले नसते ना. त्यांनी जर आतापर्यंत जर लक्ष दिलं असतं तर आज आमचे जे काय भेडसावणारे प्रश्न आहेत ते तसेच राहिले नसते आणि तेच ते प्रश्न सांगण्याची वेळ आली नसते. सध्या आपल्या विभागातून म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्हाला काय ज्या सुधारणा कराव्याशा वाटतात त्या मला काय सांगाल का? काही प्रॉब्लेम्स असतील, काही सुधारणा कराव्याशा? ज्यावेळेस इथे बिडडी चाळीचा पुनर्प्रकल्प होत होता त्यावेळेस आमची प्रकर्षाने अशी मागणी होती की वरळीतले जे काही विद्यार्थी आहेत त्या वरळीमध्ये चांगल्या प्रकारच्या शाळा नाहीत. तर आमचं असं म्हणणं होतं की हा जो प्रकल्प होतो या प्रकल्पामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं शाळा, चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल, कारण हॉस्पिटल म्हटलं तर आम्हाला केम, नायर, इकडे टाटा वगैरे ह्या भागात जावं लागतं. या ठिकाणी पोद्दार हॉस्पिटल आहे, कामगार हॉस्पिटल आहे. तर ह्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा देऊन हे आधुनिक पद्धतीनं सुसज्ज करावं अशी आम्ही यापूर्वी मागणी केली होती. पण या गोष्टींकडे, लोकांच्या ह्या प्रश्नाकडे कुणाचंही काही लक्ष देत नाही. काय फक्त मला नगरसेवक व्हायचं, मला आमदार व्हायचं आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते जसेच्या तसेच राहतात.
सध्या बाजी कोण मारेल, सामान्य जनता की प्रशासन? काय आहे की सध्याचं जे वातावरण आहे हे एकमेकाची तंगडी खेचायचं राजकारण चालू आहे आणि बरेचसे पक्ष आता या ठिकाणी उभे राहणार. तेव्हा कोण कसं निवडून येईल किंवा कुठल्या पक्षाला लोक इथून निवडून देतील, कुठल्याच पक्षाबद्दल या ठिकाणी असे म्हणजे ग्वाही देता येत नाही, शाश्वती देता येत नाही. त्यातल्या त्यात जो आमचा वंचित बहुजन जो पक्ष आहे तोच लोकांसाठी काम करताना दिसतोय, बाकी कुणी काही करताना दिसत नाही. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. मला सांगा, एक तरुणाईला तुम्ही काय सल्ला द्याल? तरुणाई आजकाल जी मतदान करत नाहीये, तर तरुणाईला तुमच्या मार्फत काय सल्ला दिला जाणार? तरुणाईंनी आताची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून सावध व्हायला पाहिजे. आज प्रत्येक आमदार घ्या, खासदार घ्या, कॉर्पोरेटर घ्या, तरुणाईंना फक्त जे काही मंडळ आहे त्या मंडळांना पैसे दिले जातात आणि त्या पैशातून मंडळ काम करतात आणि बाकीचा पैसा असाच उडवला जातो. मंडळ आत्मीयतेने हा विचार करत नाहीत की हे आमदार, हे खासदार, हे कॉर्पोरेटर हे आमच्या उन्नतीसाठी काय करतात. हा प्रश्न जेव्हा त्यांना समजेल तेव्हाच खऱ्या अर्थानं मतदान होईल. सध्या आपण जाणून घेऊया स्थानिकांचे प्रश्न काय आहेत. स्थानिकांच्या भरपूर समस्या आहेत. स्थानिकांचे ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर आपण जाणून घेऊया. आपल्याकडे आता महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात. नगरसेवकाचं काम असतं की नळ, पाणी आणि रस्ता, हे 3 नगरसेवकाची काम आहेत. आज जर नळाचा विचार कराल आणि पाण्याचा, तर आपली बिर्डी चाळात 4 माळ्याची बिल्डिंग आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये 4थ्या माळ्यावरती पाणी 4 वाजता येत नाही. इथे खाली टाकी भरावी लागते, त्याच्यानंतर ते पाणी वरती पोहोचतं. म्हणजे 4 माळ्यांनाच पाणी नाही. उद्या 42 माळ्याच्या टॉवरला पाणी कसं देणार आहे लोकांना, हा एक प्रश्न. दुसरा, आमचे स्थानिक जे पोरं आहेत आज शिकून आहेत घरी, पण कुठे रोजगार नाहीये. ज्या बीएमसीच्या भरती निघणं गरजेचं होतं त्या पेंडिंग आहेत भरपूर, आणि निघाल्या तर त्या आतल्यात कुठे काय होतात ते पण कळत नाही. माझ्या बिल्डिंग मध्ये आजही अशी पोरं आहेत की ग्रॅज्युएशन झालेत, मास्टर्स झालेत, पण त्यांना रोजगारच नाही. कुठेतरी 15-20 हजारावर काम करावं लागतं. मग कुठे ठाण्यात असेल, घनसोलीत असेल, पनवेलला असेल, एवढ्या लांब. आणि जर तिसरा प्रश्न म्हटलं तर आरोग्याचा, बीएमसीचं हॉस्पिटल जवळपास कुठेच नाही. केमला एक हॉस्पिटल आहे, नायरला. जर केमला जायचं आहे तर आपला जो परेलचा ब्रिज आहे तो पूर्णतः बंद आहे सध्या. त्याच्यामुळे आम्हाला करी रोड वरून जाणं आहे. आणि इकडे नायरला जरी जायचं म्हटलं तरी ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणात समस्या असते वरळी नाक्यावर आहे. वरळीत एवढं असूनही एखादं हॉस्पिटल बनत नाही. जे पोतदार आणि कामगार आहेत तिकडे आता कुठे ऐकायला भेटतं की आम्ही आयसीयू देणार आहे, पण एवढ्या वर्षात कधी आयसीयू झाला नाही. वरळीत आम्हाला एक चांगला हॉस्पिटल, त्यानंतर एखादं शाळा बीएमसीची. आता वरळीत तुम्ही बघाल तर अनेक ठिकाणी जे स्लम आहेत मोठ्या प्रमाणात, आमच्या इथे सुद्धा आजही बिल्डीच आहेत. अशा अनेक लोक आहेत जे गुन्हे भांडे करून काम करतात, त्यांची पोरं शिकतात. बीएमसीची शाळा नाही, ती एक आंबेडकर शाळा आहे, तिथे फंडिंग नाही मिळत. ती शाळा अतिशय दुरावस्थेत आहे, ती पडली होती मध्ये. बीएमसीची शाळा, हॉस्पिटल, त्यानंतर स्थानिकांना रोजगार आणि पाणी, हे जर बीएमसी 4 सुविधा देतं, त्या 4ही सुविधांच्या दुरावस्था वरळीत आहे. माझ्या या प्रभागात तरी आहे. याच्या इथे तर असं म्हणलं जातं की ठाकरे गटाचं वर्चस्व आहे. ठाकरे गटाचं वर्चस्व असू द्या, चांगली गोष्ट आहे, पण या 4 सुविधा जर आम्हाला उपलब्ध करून मिळत असतील, त्याचाच नगरसेवक इथे बसेल आणि त्याचीच सत्ता इथे राहील. अन्यथा मग वरळीकरांचे जसं पहिल्यापासून ह्या सुविधा नाहीत तेच हाल पुढे सुद्धा राहतील. नगरसेवक निवडून यावा, पण तो जनतेतला असावा. जनतेतला असावा म्हणजे काय की त्यांनी आमच्यासाठी, आमच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही वेळी सुद्धा उभं राहणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही निवडून आले त्यानंतर 5 वर्ष दिसत नाही. माझ्या बिल्डिंग मध्ये जर उद्या काही घडत असेल, आम्ही एखादी समस्या नगरसेवकाकडे घेऊन गेलो, तर तो त्यावेळी आम्हाला अवेलेबल झाला पाहिजे. फक्त निवडणुकीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि कधीही आवाज द्या, हे फक्त बोलण्याचे घोषवाक्य आहेत. निवडून आल्यानंतर तुम्ही पाठीशी कुठेच दिसत नाहीत आमच्या पाठीशी, असं नाही पाहिजे. जो आमच्या सोबत राहील, जो आमच्या
पाठीला नेहमी काही गरज पडली तर आमच्या पाठी उभा असेल, अशालाच आमच्या बिल्डिंग कडून आणि आमच्या प्रभागातून निवडून दिला जाईल असं मला तरी वाटतं. पण ह्या मी पहिल्या ज्या 4 समस्या सांगितल्या, नळ, पाणी, रस्ते आणि आरोग्य आणि शिक्षण, या समस्या जर सोडवणारा नगरसेवक झाला तर आमच्या 195 प्रभागात एक बोलतात ना की नगरसेवक म्हणून त्याचं चांगलं काम दिसून येईल. कारण की ह्या समस्या अजूनही पेंडिंग आहे. एवढे वर्ष महापालिकेत सत्ता 25 वर्ष होती, त्या 25 वर्षात पण आम्हाला इथे ह्या सुविधा मिळत नसतील तर मग महापालिकेचा बजेट आहे जो 50,000 करोडचा ऐकला जातो, तो बजेट कुठे खर्च झाला हा पण प्रश्न पडतो ना आम्हाला. कारण जे 50,000 करोडचा बजेट आहे आमचा, माझ्या वरील ह्या 4 सुविधा अजूनही पेंडिंग मध्ये दिसतात, तर मग तो फंड कुठे गेला? आणि स्थानिक जर बघायला गेले, माझ्या आज कितीतरी पोरं शिकून घरी आहेत किंवा साध्या कामाला जातात, त्यांची सुद्धा नोकरीची सुविधा झालेली आहे. अनेक ठिकाणी बघतो पण नगरसेवकाकडे कॉन्ट्रॅक्ट असतात, भले मान्य कॉन्ट्रॅक्ट, पण तुमच्या जसं हे कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे स्वतःहून मिळवतात तसंच आमच्या पण पोरांना कुठेतरी चिटकवलं पाहिजे ना. तुम्ही आमच्यासाठी तुम्ही निवडून आलेत, पण नंतर कळतं की तुम्ही तुमच्यासाठीच निवडून गेले, आमच्यासाठी कोणीच नसतं निवडून आलेलं. मग ह्या जर सुविधा आणि ह्या ज्या प्रश्न आमचे सोडवतील त्यालाच यावेळी वरळीची साथ राहील आणि त्यालाच पाठी आम्ही 195 प्रभागात निवडून देण्याचं आमचं काम राहील. जय भीम. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर. कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. सध्या जे पुनर्विकासाचं बांधकाम सुरू आहे त्या बांधकामामुळे रोजगणित माणसांना खूप त्रास होतोय. जे धुळीचं प्रमाण असेल, मोठ्या गाड्या आहेत, तरी समजा जे पाणी आहे आणि त्या धुळीमुळे खूप त्रास होतोय, त्याबद्दल मला काय सांगाल? आता हे बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट चालू आहे. बीडीडी चाळीचं कॉन्ट्रॅक्ट ज्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला दिलंय त्याचं हे प्राथमिक काम राहील की तुम्ही ज्यावेळी तुमचा कंटेनर नेता, त्याच्यानंतर जे तुमचं डम्पिंग पडतं खाली, ते धूळ उडते, माती पडते, त्याला पाणी टाकून साफ करणे तुमचं काम आहे. आम्ही ज्यावेळी सांगतो त्यावेळी तुम्ही कुठेतरी एखादी गाडी पाठवून साफसफाई करता, पण हे तुमचं दैनंदिन काम आहे, तुम्ही हे केलंच पाहिजे. असं नाहीये की आम्ही सांगावं आणि तुम्ही करावं. तुम्हाला डेली तुमचं जे काही वर्क अलोकेशन होतं त्यामध्ये हे असणारच की बाबा ही तुमची मेंटेनन्सची जबाबदारी आहे. मेंटेनन्स कुठे दिसते? आज तुम्ही बघाल तर रोज एक गाडी आज धुवून गेली तर दुसऱ्या दिवशी परत तितकीच धूळ तुम्हाला रस्त्यावर दिसेल. फक्त एकदा कधीतरी धुवून जायचं आणि नंतर हप्ताभर सांगायचं आम्ही हप्ताभर रस्ता धुतला, हे काय चांगलं नाही. हे तुम्ही जर केलं नीटनेटकं तरच तुम्हाला इथे एक आरोग्याचा प्रश्न आज धुळीमुळे जो उठलाय तो दिसणार नाही. हे किती पण गाड्या रोज जातात, 10, 15, 20 गाड्या जातात, पण त्याची घाण जी होती ती कोण साफ करणार? कॉन्ट्रॅक्टरला दम देऊन सांगावं बाबा, तर तो एकदा कुठेतरी गाडी पाठवता हप्त्यातून, ती गाडी साफ करून जाते आणि नंतर हाय तीच परिस्थिती दिसते. मग अशाने तो प्रश्न कधीच सुटणार नाही. तुम्हाला आज बघतोय ना, हवेची क्वालिटी एवढी घाण झाली, त्याची धूळ आहे आणि हॉस्पिटलचा प्रश्न इथे नाहीये, जवळपास कुठे सुटत नाही. हे लोकांना श्वसनाचे त्रास व्हायला लागले, ते कोण सोडवणार? नगरसेवकच सोडवणार ना आमच्या आरोग्याचे. ते नगरसेवकाने सोडवलेच पाहिजेत. भले ते बीडीडी चाळीचं कॉन्ट्रॅक्ट सरकारकडे असेल, पण हे साफसफाई असेल, तुमचे हे सगळे कामं नगरसेवकाचे आहेत, त्यांनी सोडवलीच पाहिजेत. आणि हे सोडवतील त्याच वेळी इथे कुठेतरी चांगलं आरोग्य राहील, नाहीतर मग इथे आरोग्याचे प्रश्न पुढे तयारच होणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकींचा शुभारंभ झाला असून पण सध्या आमच्या वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक 195 मध्ये स्थानिकांना काही समस्या आहेत, त्यावर स्थानिक आपल्याला सांगतील. जय भीम, जय महाराष्ट्र. आम्ही वरीकर आहोत आणि आमचा नगरसेवक असा हवाय की तो जनतेचा नगरसेवक हवाय, जेणेकरून जनतेमध्ये उतरून त्याने त्याचं काम केलं पाहिजे. ना म्हणजे कुठला बाहेरचा हवाय, आमचा स्थानिकच हवाय आम्हाला, जेणेकरून त्याला आमच्या समस्या कळतील की आमची ड्रेनेज लाईन फुटते ना तर काय, ते त्याला माहिती आहे. जो बाहेरचं येऊन करणार त्याला सांगावं लागतं आम्हाला काय. सध्या जे नगरसेवक येणार आहे निवडून, तर त्याच्याकडून तुमची कामे म्हणजे काय अपेक्षित आहेत? जो कोणी नगरसेवक होईल त्याने तळागाळाची कामं, म्हणजे जेणेकरून स्थानिक नगरसेवक आम्हाला का हवाय, जेणेकरून आपल्याला समजा ड्रेनेज लाईनचं असं कॉमन माणसांच्या समस्या काय असतात, गटर पाणी काय, हा म्हणजे तेच असतं. काय जास्त अपेक्षा नसतात कॉमन मॅनच्या. त्यांना फक्त एवढंच हवंय की आपला मत ऐकणारा नगरसेवक हवाय. त्याने आपल्याला, आपण जर त्याच्या दारी गेलो ना तर त्याने आपल्या 10 मिनिटं का होईना ते द्यावेत, आमच्या समस्या जाणून घ्या. ते कन्स्ट्रक्शन चालू आहे आता, आमच्या घरांमध्ये लहान लहान मुलं आहेत,
तिची एवढी धूळ माती उडते, तुम्ही बघू शकता इकडे कॅमेरा फिरवतो, प्रत्येक गाडी सिमेंट बिमेंट हे बघा. तर मग तिथं हे पाणी वगैरे मारत नाहीत साईडवाले. आमच्या विभागामध्ये मला वैयक्तिक तर दिसलं नाही पाणी मारताना, पण जे ते छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या आमच्या नगरसेवकांना अपेक्षा आहेत. कारण की आपण वर्ष लेवलला जाऊ शकत नाही, आपण जातो तर नगरसेवकच्या दारात जातो. का आता सध्या जे ह्या कन्स्ट्रक्शनचं चालू आहे तर त्या गोष्टी पण त्यांनी थोड्या लक्षात घेऊन मुद्दे घेऊन केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. सध्या आजाराचं प्रमाण वाढलंय या धुळीमुळे, काय मला सांगा. खूप म्हणजे आता माझ्या तळामध्ये बघितलं ना, सर्दी खोकला कप लहान मुलांना या गोष्टी होतात. मग त्यांनी बीएमसीचा कॅम्प थोडा राबवावा बिल्डिंग मध्ये, पुन्हा काय म्हणजे मेडिसिन म्हणजे कॅम्प लावावा. हे नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतात, नगरसेवक अपेक्षा असतात त्या आमच्या पूर्ण व्हाव्यात. सध्या मला सांगा, जे तरुणाई आहे, तरुणाई मतदान करत नाही, तर मग तरुणाईला तुमच्या तर्फे काय संदेश असेल? तरुण याच्या मनामध्ये थोडं संभ्रम झालेला आहे, या काही गोष्टी राजकारणामध्ये घडल्या असल्यामुळे. तर त्या कुठेतरी म्हणजे त्यांच्या बसून ते सॉल्व्ह करून त्यांच्या मनामध्ये काय असतील त्या गोष्टी सॉल्व्ह करून त्या गोष्टी समाजासमोर मांडावीत. आमच्या याच अपेक्षा आहेत तरुणांकडून. आणि तरुणांना ह्याच्यात घेऊन, आपल्या विचारात घेऊन त्या गोष्टी कराव्या. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न? लहान मुलं आता मैदान खेळतात दोन्ही. आमच्या मैदानांमध्ये माती आम्ही अर्ज केल्यानंतर पडतात. पुन्हा लाईटीचे मला वाटतं आमच्या खूप मित्रमंडळांनी आम्ही लाईटीच्या खांबचे पण ऍप्लिकेशन केले होते, सर्व गोष्टी केल्या होत्या. त्या पण अजून हा लॅम्प चालू आहे, पण ते बल्ब चालू आहेत, लॅम्प उगता उभा केलेला आहे. हे आमच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्या फक्त त्यांनी लक्ष द्याव्या. स्थानिकांचे काही गंभीर प्रश्न आहेत सध्या, तर आपण स्थानिकांकडून जाणून घेऊया काय प्रश्न आहेत. मुळात नगरसेवकाचं काम वॉटर मीटर गटर ह्या प्रश्नांवरती त्यांनी लक्ष द्यावं. आणि राहिला प्रश्न का नगरसेवक हा स्थानिक लेवलचा असेल तर त्याला त्या एरियाचं पूर्ण ज्ञात असतं, की जसं की पावसामध्ये वॉटर लॉगिंग कुठे होतं, त्या समस्येवरती तो स्वतःहून कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आता बीडीडीचं डेव्हलपमेंट चालले. माझे काही मित्र त्या सिमेंटच्या 20व्या ते 22व्या माळ्यावरती काम करतात. तर त्यांनी काही गोष्टी अशा निदर्शनास आणल्या की बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट होत असताना जो कचरा साठतो तो त्या हवेच्या मशिनीने उडवला जातो, जेणेकरून ते पाणी हे करून कचरा एकत्र करून तो खाली सोडला पाहिजे. पण ते तसं न करता, कामाची तसदी न करता ते हवेच्या मशिनीने ते धूळकण पूर्ण हवेत सोडले जातात. त्याच्यामुळे मुंबईचं म्हणजे आमच्या वरळीचं तरी का नाव आहे ना, वातावरण हे चेंज चाललंय. आता सध्या मुंबईचं AQI 300च्या पुढे चाललंय. काही दिवसांनी आपण असं जर का कन्स्ट्रक्शन मध्ये दुर्लक्ष होत राहिलं, आणि बीएमसीचं स्पेशली, कारण हे काम बीएमसीचं आहे, कारण बीएमसीने हे जातीने लक्ष दिलं पाहिजे. जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे पाणी रोज मारलं जातं की नाही, जेणेकरून ती धूळ उडता कामा नये. तर ह्याच्यामध्ये सबशेल बीएमसी फेल आहे. त्यासाठी आम्हाला आमचा स्थानिक जो नगरसेवक असावा हा मूलभूत स्थानिक असावा. आता त्याला भौगोलिकरित्या काय परिस्थिती आहे आणि कुठल्या पद्धतीमध्ये काय करावं. आता सध्याच्या आमचे काही कॉर्पोरेटर असे आहेत की त्यांनी अक्षरशः युवा वर्गाला पांगळा करून सोडलं. जसं की आता आम्हाला एखादा क्रिकेटचा सीझन चालू झाला की त्यांना रिक्वेस्ट करावी लागते की आम्हाला तुम्ही मैदानामध्ये माती टाकून देण्यात यावी, इतर सोयी सुविधा करून देण्यात यावा. म्हणजे त्यांचा काल असं तर आहे ना की मुलं मैदानामध्ये जाऊ नये, मुलांना चांगलं ज्ञान मिळू नये, किंवा आता नाहीतर आत्ताची पिढी काही पिढी पाठीही बसते ना, त्यांचं काहीतरी कसले सिगारेट पित बसतात, कसले दारू पित बसतात. आमची इच्छा तीच आहे की त्या मैदानांकडे त्यांचं परत रिडेव्हलप करून मुलांचा कल तिकडे कसा झाला पाहिजे हे त्यांच्या अधिरेक्ताखाली येतं. हे त्यांनी एवढं नोटीस करावं, बस. दॅट्स इट. सध्या
नगरसेवकाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? आता जे नवीन चेहरे येतील त्यांच्याकडून अपेक्षा काय असतील वरळी सुधारण्याबाबत, आपला प्रभाग सुधारण्याबाबत, की नवे रस्ते असावेत, हॉस्पिटल बाबत असावं, किंवा आपल्या ज्या शाळा कमी होत चालल्या त्या शाळाबद्दल काय असावं, प्रबोधन वगैरे तुमच्यामध्ये काय वाटतं? शाळा तर त्या बीएमसी पूर्ण ह्याच्यावरती डिपेंड आहे. पट वाढवावा कसा, पट वाढला कसं जाईल ह्याच्यामध्ये नगरसेवक काय करू शकत नाही. कारण आम्ही एक पॅरेंट्स म्हणून जर का बघत होतो तर आम्हाला असं वाटतं की आमचा मुलगा, आम्ही जर का बीएमसी मध्ये शिकलोय तर आमचा मुलगा इंग्लिश मिडियमला असावा अशी आमची इच्छा असते. त्याच्यामुळे आमचा बीएमसी स्कूलमध्ये गुणवत्ता वाढली पाहिजे ह्याच्यावरती जर का बीएमसीने लक्ष दिलं, चांगले चांगले शिक्षक कसे भरले जातील जेणेकरून स्वतःहूनच पालकांचा कल बीएमसी स्कूलकडे कसं जाईल. कारण आता सध्या तो कल जात नाही, कारण शिक्षकांची गुणवत्ता त्या पद्धतीची नाही आहे बीएमसी कडे. राहिला जो प्रश्न नगरसेवकांनी वॉटर मीटर करला, आता आमचा हा एरिया डेव्हलपमेंट मध्ये जाणार आहे. 195 बीडीडीचा क्रमांक 94 ते 100 नंबर या दरम्यानामध्ये जे इलेक्ट्रिक पोल लागले त्याच्यामध्ये अर्धे इलेक्ट्रिक पोल चालू असतात, अर्धे इलेक्ट्रिक पोल बंद असतात. ते मापक फक्त त्यांनी तेवढ्याकडे तरी लक्ष द्यावं, कारण वॉटर मीटर गटर हे त्यांच्याकडे असतं. तेवढ्या तरी जातीने लक्ष द्यावं नगरसेवकाने. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. आता जे पुनर्विकासाचं बांधकाम सुरू आहे, त्या बांधकाम सुरू तर झालंय, पण त्यामुळे नागरिकांना गंभीर त्रासांना सामोरं जायला लागतं. तर आपण जाणून घेऊया कोणत्या कोणत्या त्रासांना नागरिकांना सामोरं जावं लागतं. सध्याच्या बांधकामामुळे नागरिकांना श्वासोच्छवासाचा खूप मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे. कारण की हे धुळीचे जे सूक्ष्म कण आहेत ते सरळ हवेमार्फत खालच्या पातळीला येऊन माणसांच्या शरीरात प्रवेश करतात आहेत. आणि मी एक दिवशी याची तपासणी केली असता मला असं निदर्शनात आलं की इथला जो AQI आहे तो काहीतरी एकदम पुअर क्वालिटीचा आहे. आणि हा जो AQI बाहेर आपण बँड्रा सारख्या मोठ्या मोठ्या रिच एरियामध्ये बघतो तिथे तो एकदम मॉडरेटच्या वरती म्हणजे चांगल्या क्वालिटीचा आहे, म्हणजे जिथे श्वास घेणं एकदम चांगलं मानलं जात आहे. पण इथे अशा ठिकाणी हे लोक अशी जर करत असतील तर हे कितपत योग्य आहे? हे बरोबर नाहीये. त्यांना त्यांची जी नियमावली आहे, जे ट्रक वगैरे कंटेनर वगैरे निघतात गेटच्या बाहेर निघतात, त्यांना पाणी मारणं, वॉश करणं हे त्यांचं बनतं. त्यांचं बनत नाही, कधी काही वेळ नाही, टाइम नाही. एखाद्या टाइमला निश्चित करून त्यांनी त्यांची कामं करावी. विकास असा असावा की ज्याच्यामध्ये लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. असा नसावा की त्यांनी समस्या उद्भवल्या पाहिजे, प्रॉब्लेम झाले पाहिजे, गोष्टींना म्हणजे काही आता उत्तरच उरली नाहीयेत. तर ह्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आली, यांना 2-3 वेळा निदर्शनात देखील आणून देण्यात आलेलं आहे, परंतु याच्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. पुन्हा तेच धुळीचे कण तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. लोकांना याचा खूप त्रास होतोय. तर मला असं वाटतं शासनाने याची दखल घेऊन यांना योग्य त्या वेळेत आळा घालावा आणि लोकांच्या जीवाशी खेळणं थांबवावं. राहिला प्रश्न लहान मुलांच्या स्वास्थ्याबाबत, तर आमच्या इथे मागे 2 शाळा आहेत. त्या शाळेमध्ये भरपूर मुले शिक्षण घेतात त्यांचे, पण हे कन्स्ट्रक्शन चालल्यामुळे त्यांना सध्या वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. इव्हन इथं जे कन्स्ट्रक्शनच्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात, कंटेनर येतात आहेत, ते सुद्धा त्यांचे टायर त्यांच्या हाईट पेक्षा मोठे आहेत. आणि इथं जागा मला असं वाटतं की काहीतरी कितीतरी टायर्स तेवढ्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतात. तेही नियम डावलून जास्त टायरच्या गाड्या या एवढ्याशा एरियामध्ये ते लोक टाकत असतात आणि त्यांना वेळ नाही, काळ नाही, कधी टाकत असतात. तर मला असं वाटतं शासनाने त्यांच्याबद्दल एक वेळ निश्चित करून द्यावी, जेणेकरून शाळेच्या मुलांवरती तसा काही कुठला घात होऊ नये. कारण की मागे 1-2 केसेस अशा झालेल्या होत्या की आणि त्याचे कुटुंब त्यातून मला वाटतं सावरलं देखील नाहीये. त्यामुळे यांनी शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी. शाळेच्या टायमाला तुम्ही बघत एवढे मोठमोठे टँकर येतात, ते मिक्सर येतात, ते परत मातीचे टँकर येतात. तर त्याला एक तुम्ही टाइम ठेवा. एवढे लहान मुलांना त्या ड्रायव्हरला काय दिसणार, त्याची पण चुकी नाहीये. ते एवढी मुलं त्यांना मुलं टायरांमध्ये आले, काय झालं तर तुम्ही एक नियमावली आखा की या टायमाला तुम्ही ट्रक सोडू. आणि अक्षरशः टेम्पो जे बाहेर येतात ना, चिखल एवढा असतो त्या रोडला. तुम्ही आता शूटिंग चालू असेल ना, तुम्ही बघून घ्या. त्यांनी जे तुमच्या टेम्पोमुळे ते रोड खोदले गेलेले आहेत, म्हणजे खड्डे पडलेले आहेत पावसामुळे. तुम्ही ते पण हे नाही करत आहात.
तिथं ते पालक जे येतात ते बाईक वरती, जे लांब राहणार ते बाईक वरती आपल्या मुलांना, जे आता बघा टॅक्सीचा खर्च परवडत नाही, म्युन्सिपालिटीत माणूस शाळेत का टाकतो? आता आपल्या मुलांचे फायनान्शियल प्रॉब्लेम असेल आपल्यामुळे ते मुलं येतात, आपले सायकल घेऊन येतात, आता बाईक घेऊन येतात. तुम्ही बघा पाठचा रोड अक्षरशः चिखलाने माखलेला असतो तो, त्याला ते वॉशिंग नाही करत, काय नाही. तुम्ही त्या रोडला गेलात ना सकाळचं पाणी मारतात. मग ते नियमावली इथे पण आता आमचं एवढंच म्हणणं आहे, कारण की ते लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचं आहे. पाठी 2 शाळा आहेत आणि त्या नामाजलेल्या शाळा आहेत, त्या मुलांना तिथे काय हानी होऊ नये ह्याची आत्ता तुम्ही दक्षता घ्या. आणि काय ट्रॅफिकचं असेल तर तुम्ही नियमावली आखा ना. शाळा कितीला सुटते तुमची? 12:30ला सुटते ना, त्या टायमाला ट्रक थांबवा. अहो ते 6च्या नंतर ट्रकला अलाउड नाही. रात्री 7-7, 8-8 वाजता ट्रक येतात तुमची, आणि बाईकवाल्यांना थॉट मारत बसतात ते लोक. म्हणजे स्थानिकांना आता इथं तुम्ही पळवायचं की राहायचं ते तुम्हीच ठरवा. अक्षरशः घाणेरडी परिस्थिती आहे. तुम्ही तिकडे सिमेंटचं बघा, सगळं रोडला आहे, तो रोड तुम्ही बनवा तरी खड्डे पडलेत त्या सिमेंटच्या रोडला. लहान मुलं कशी येणार जाणं शाळेत? त्या गोष्टी छोट्या मोठ्या स्थानिकांच्या असतात, त्याच फक्त लक्षात घेतल्या पाहिजे. प्रभाग क्रमांक 195 मध्ये स्थानिकांना मोठमोठ्या गंभीर समस्यांना सामोरं जायला लागत आहे. यावर प्रशासन आणि जे नगरसेवक स्थानिक नगरसेवक आहेत ते यापुढे काय लक्ष देणार आहेत ते पाहणं आवश्यक ठरणार आहे. सध्या आपण प्रभाग क्रमांक 195 येथे पूर्ण जे स्थानिकांचे प्रश्न होते ते आपण कव्हर केलेत. यामध्ये स्थानिकांना मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्या नागरिकांनी त्यांच्या शब्दात मांडलेल्या आहेत. पण सध्या ज्या समस्यांवर जे आपले प्रस्थापित आहेत, यानंतर जे नवनियुक्त नगरसेवक होणार आहेत त्या प्रश्नांकडे कोणत्या पद्धतीने लक्ष देणार आहेत हे जाणून घ्यायचं बाकी आहे. कॅमेरामॅन तेजश्री सोबत मी हर्ष सावंत. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.